गुड मॉर्निंग सर्वांना. सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि फ्रेश असे वातावरण. हाय हॅलो सर्वांना, नमस्कार. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, आपलं आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये जे चढ उतार येतात ना, त्या चढ उतारामध्ये जर एखाद्याने आपली साथ सोडली नाही तर त्या व्यक्तीची किंमत नक्कीच करायला शिका. तर मी सकाळी लवकर उठले होते आणि आंघोळ वगैरे करून मी अगोदर मुलांना सुट्टी होती ना, तर देवपूजा करून घेतली. स्वामींना छान असं पुसून घेतलं. त्यानंतर गंध वगैरे लावून घेतलं, दिवा लावला आणि देवपूजासुद्धा अशी मस्त करून घेतली. देवांना हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं पण छान ठेवून घेतली, माळा पण घालून घेतल्या. तर एकदम मन प्रसन्न होत होतं. पहा, एकदम छान अशी पूजा वाटत होती. आणि सकाळी सकाळी पूजा केली ना की घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण होतं. तर देवपूजा वगैरे झाली आणि आता मी पापड बनवणार आहे. तर मी इथे 3 पावशर उडदाची डाळ आणि पावशर मुगाची डाळ अशी मिळून 1 किलो वाळून स्वच्छ चाळून पुसून दळून आणलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये मी आपला जो रोजचा ग्लास पाण्याचा असतो ना, तो घेतलेला आहे. त्याने पाणी 1 ग्लास घालून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हा जो रामबंधू पापड मसाला आहे ना, तो घालून घ्यायचा. आणि हा पापड मसाला फक्त यामधला जो पापड खारा असतो ना, तो फक्त विरघळेपर्यंतच आपल्याला जास्त गरम पाणी नाही करायचं. विरघळेपर्यंत 1-2 मिनिट असं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि हे पाणी ना एकदम थंड होऊन द्यायचं आणि नंतरच आपल्याला पापडाचं पीठ मळायला घ्यायचं. गरम पाण्यामध्ये जर तुम्ही पीठ मळायला घेतलं तर पापडाच्या पिठाच्या आहेत ना अशा गाठी होऊ शकतात आणि पीठ आहे ना असं निबर बनतं. पहा, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यानंतर मी 1 चमचा मीठ घेतलं आहे. तर मला थोडेसे पापड व्यवस्थित खारट असे पाहिजे असतात, त्यामुळे तुम्हाला जर नसतील खारट आवडत तर तुम्ही नाही मीठ घेतलं तरी पण चालेल, तुमच्या आवडीनुसार. आणि एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे पापडाचं पीठ 1 किलोचं मळून घ्यायचं. जर थोडंसं पाणी लागलं तुम्हाला तर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता थोडंसं, आणि पीठ छान असं मळून घेऊ शकता. हे पापडाचं पीठ मळत असताना जास्त असं पातळ नाही मळायचं आणि घट्ट पण नाही मळायचं, मिडियम असं मळायचं म्हणजे. आणि 2-3 तासासाठी भिजत ठेवायचं. आता हे पीठ मी सकाळी 8 वाजता मळायला घेतलेलं आहे आणि मी 12 वाजता पीठ पापड लाटायला घेणार आहे. तर छान असं भिजतं 2-4 तासामध्ये आणि पापड आपले छान होतात. आता पूर्ण पापड खार विरघळलेला आहे. तर आता गॅस बंद करून घेतला आहे. हे पाणी थंड करून घेऊ. आता हे गॅस बंद केल्याच्यानंतर पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळायला घ्यायचं. आता तुम्हाला जर मीठ घालायचं नसेल तर मैत्रिणींनो नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं मीठ घातल्यानंतर हे पापड आहेत ना खायला छान लागतात, टेस्टी लागतात. तर हे सर्व आपल्याला पाणी ओतून घेतल्याच्या नंतर आपल्याला एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हाताला ना थोडंसं नॉर्मल हाताला तेल चोळून घ्यायचं आणि मग पीठ आहे ना आपण जसं कणकीचं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने मळून घ्यायचं. एकदम पीठ मळायला सोपं आहे, अजिबात त्रास होत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर. असं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हाताने असं थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण ह्या पिठाला आहे ना हा मसाला लागला जातो. तर चमच्याने मिक्स केल्याच्या नंतर असं हाताने ना असं आपण तेलाचं मोहन कसं चोळतो अगदी त्या पद्धतीने या मसाल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचं. आणि थोडं थोडं लागन तसं पाणी तुम्हाला जर गरज वाटली तर पाणी घालत थोडं थोडं असं मस्त असं पीठ हे मळून घ्यायचं. अशा पद्धतीने जर पीठ मळलं तर अजिबात त्रास होत नाही. हे पापड आहेत ना अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि 4 ते 5 पट फुलणारे बनतात. पहा, मी नेहमी ह्याच पद्धतीने बनवत असते. तर मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता हे पीठ आहे ना मी पॉलिथिनच्या पिशवीमध्ये घालून ठेवणार आहे भिजत. तर 12 वाजता आपल्याला हे पापड लाटायला घ्यायचे. 1-2-3 तास तरी पीठ भिजलं पाहिजे व्यवस्थित असं. आणि हे पापड लाटताना अजिबात त्रास होत नाही. एकदम असं मस्त असं पीठ मळून घेतलं आहे पहा. आणि पातळ पीठ मळायचं नाही, थोडंसं असं जाडसर पण नाही आणि पातळ पण नाही, मिडियम असं पीठ मळायचं. पॉलिथिनमध्ये घालून ठेवायचं आणि आपल्याला पापड नंतर लाटायला घ्यायचे. आता नंतर कसे लाटायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि
पापडचं पीठ मळून मी पॉलिथिनमध्ये ठेवलं आणि मी पूजेसाठी गेले. तर माझ्या मैत्रिणीची पूजा होती, त्यांनी गृहप्रवेश केला होता. तर प्रसादासाठी बोलवलं होतं. तर तिथे मी जाऊन दर्शन घेऊन आले आणि प्रसाद पण घेऊन आले. तर आता वाजलेले आहेत 11:15. माझं सर्व काम आवरलेलं आहे. स्वयंपाक, भांडी, कपडे, फरशी सगळं पुसून झालेली आहे आणि आता मी पापड बनवायला घेणार आहे. तर मी मैत्रिणींना पण बोलवलेलं आहे आणि सगळ्या मिळून आम्ही पापड बनवणार आहोत. तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात पापड बनवायचे असतील तर 2 किलोच्या प्रमाणासाठी जर बनवायचे असेल तर 1.5 किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घ्या, म्हणजे पापड व्यवस्थित होते. आणि 1 किलोला 1 पुडी वापरा, छान पापड बनतात. तर आम्ही सर्व मैत्रिणी मिळून पापड लाटणार आहोत. तर चला पापड कसे बनवते ते पाहूया. तरी ते 12 वाजलेले आहेत आणि मी पापड लाटायला घेतले आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा सगळ्या मला पापड लाटायला आलेल्या आहेत. आम्ही सर्व मैत्रिणी एकमेकींचं उन्हाळी काम करत असतो आणि गप्पा मारत मारत उन्हाळी काम कधी झाले ते सुद्धा कळत नाही. आणि हे उडदाचे पापड लाटतोय, एकदम मस्त असे पातळ आणि छान असे पापड लाटलेले आहेत, गोल गोल गरगरीत. आता असेच सगळे लाटून घेणार आहे. हाय, या पापड लाटायला. तर ताईंनी खूप छान पीठ मळले, त्याच्यामुळे मला पापड लाटायला त्रास होत नाही मैत्रिणींनो. आणि ही मैत्रीण आहे ना आमची, ती इतकी कॉमेडी ना, ती कॉमेडी केल्याच्यानंतर आमचं खूप गप्पा मारत मारत पापड कसे होतात ना ते सुद्धा कळत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी मिळूनच हे काम असे करत असतो. आज एकीचं केलं की उद्या एकीचं करायचं. आता शेतामध्ये जर कामं असतील तर गावाकडच्या बायका सावड करतात शेतामधल्या कामासाठी, तर आम्ही असं उन्हाळ कामासाठी सावड करतो बरं का. तर तुम्ही अशा मैत्रिणी उन्हाळ कामं करता का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून पाठवा. आणि गप्पा मारत मारत कधी उन्हाळ कामं होतात ना ते सुद्धा कळत नाही. काय बोलायचं या आज मी तुम्हाला गुळाचा चहा करून दाखवणार आहे. हसा की चला बोलू का ना. इथे पहा, आम्ही गप्पा मारत मारत एकदम मस्त असे पापड लाटून झाले. 1 किलोचे पापड कधी झाले ते सुद्धा आम्हाला कळलं नाही. आणि एकदम असे पातळ पापड लाटलेले आहेत पहा. पार हाताचे बोटं सुद्धा माझ्या ह्या पापडातून दिसतात. एकदम मस्त तोंडात टाकताच विरघळणारे, जिभेवर ठेवले ना की हा पापड विरघळतो आणि कढई सुद्धा बसत नाही, एवढा असा फुलतो सुद्धा. तुम्हाला मी नक्कीच तळून दाखवून. पापड लाटून झाले आणि आता कलिंगड चिरायला घेतलंय. आता त्यांना भुका पण लागलेल्या आहेत मैत्रिणींना. सरबत करू मग म्हटलं तर म्हणल्या नको, कलिंगडच कापायला घे. कलिंगड खाऊन झाल्याच्या नंतर मैत्रिणी आपल्या घरी गेल्या. नंतर मग मी पोळपाट वगैरे भरपूर भांडे पडतात पापड लाटायचे, त्यामुळे तर मी भांडे वगैरे आवरून घेतली, झाडझूड केली आणि संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेतली. संध्याकाळचा स्वयंपाक आवरला, जेवण वगैरे झाली. तर तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना शुभ संध्याकाळ आणि श्री स्वामी समर्थ.